नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. सळई सेंटरिंग प्लेट व लोखंडी पाईप चोरी प्रकरणी दोघे जेरबंद. 3,48,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चोरीचा माल खरेदी करणाऱ्यालाही घेतलं ताब्यात. जालना शहर व परिसरात बांधकाम साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना जेरबंद केलं आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरलेले टाटा एस वाहन, लोखंडी सळईचे बंडल, सेंटरिंग प्लेट व बांधकामाचे लोखंडी पाईप असा एकूण 3,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या घटनातील आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मंठा रोडवरील जनार्दन सिमेंट प्रोडक्टच्या राममूर्ती शिवारातील प्लॉटमधून 12,000 रुपये किमतीचे 3 लोखंडी सळईचे बंडल चोरीला गेले होते. तसेच सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बुराननगर येथील प्लॉटमधून 60,000 रुपये किमतीच्या 120 सेंटरिंग प्लेटा व 20,000 रुपये किमतीचे 20 लोखंडी पाईप चोरीला गेले होते. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी ज्वालासिंग रामसिंग कलानी वय 45 वर्ष राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना यांनी चोरीचा लोखंडी माल एमआयडीसी परिसरातील भंगार व्यावसायिकास विकल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कलानी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देत चोरीचा माल गणेश नारायण कोल्हे वय 30 राहणार शिवाजीनगर माढा कॉलनी जालना याला विकल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी गणेश कोल्हे यालाही ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 3 लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन क्रमांक MH21 X2379, 12,000 रुपये किमतीचे 3 लोखंडी सळईचे बंडल, 16,000 रुपये किमतीच्या 32 सेंट्रिंग प्लेटा आणि 20,000 रुपये किमतीचे 20 लोखंडी पाईप असा एकूण 3,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लागला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेकबीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, इर्शाद पटेल, कैलास खाडे, रमेश काळे, योगेश सहाणे, धीरज भोसले, सोपान श्रीसागर, अशोक जाधवर सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी केली आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.